आता जीएस भाग 2 पाहणार आहोत. यामध्ये 10 प्रश्न घेऊ आपण. हे 10ही प्रश्न कामाचे आहे. माझ्या सोबत मी जसं जसं म्हणतो तसं तसं पहा, तसं लिहून पहा. तुम्हाला काही पाठ करायची गरज पडत नाही. आणि प्रश्न असे घेतले मित्र का सगळेच्या सगळे प्रश्न तुमच्या पोलीस भरतीला आहे. मी पहिले म्हटलं, आताही तेच म्हणतो का कोणतंही पुस्तक वाचायची गरज नाही. भक्कम पुस्तक वाचून त्यातलं जे कामाचं आहे ते कमकम केलं आणि तुमच्यासाठी आणलं. ओके, पहा प्रश्न आहे. भारतात राष्ट्रीय मानवी हक्क आयोग. मानवी हक्क आयोग म्हटलं तर झप्पन पाठ ठेवायचं 1993. काय पाठ राहिले? 1993. बाकी काही फार जास्त घ्यायची गरज नाही. 1993 मध्ये आलाय राष्ट्रीय मानवी हक्क आयोग. प्रश्न कामाचा. चला, MDT मल्टी ड्रग थेरपी जर म्हटलं तर प्रश्न पाठ ठेवजा कुष्ठरोग. काय साठी आहे? कुष्ठरोग. समजलं काय? आता हा जो क्षयरोग आहे तर याचं नाव पाठ ठेवजा रॉबर्ट कॉक. काय नाव आहे? रॉबर्ट कॉक. या रॉबर्ट कॉक नावाच्या व्यक्तीनं क्षयरोगाच्या विषाणूचा शोध लावला. क्षयरोग झालं. चला, कस्तुरी मांजर बघा. कस्तुरी मांजर पेपरला प्रश्न आलाय. कस्तुरी मांजर कुठे आहे? तर रायगड मध्ये आहे. कुठे आहे रे? कस्तुरी मांजर रायगड मध्ये आहे. प्रश्न पेपरला आहे. आता हा जो गोंदिया आहे की नाही याला तलावांचा जिल्हा म्हणतात. काय म्हणतात? तलावांचा जिल्हा. तसेच हा झाडीपट्टी जिल्हा आहे. कोणता जिल्हा आहे? झाडीपट्टी जिल्हा. समजला प्रश्न? चला नेक्स्ट. पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय? जाना. बघा, जायकवाडी म्हटलं की नाही, जायकवाडी जाना. जाना बा, जाना. ना म्हणजे नाथसागर. कोणता सागर आहे? नाथसागर. जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे नाव आहे नाथसागर. प्रश्न कामाचा आहे. इथं मला हे प्रश्न सगळं माहिती आहे, पण मला एवढं काही IMP वाटलं नाही. जिथं जिथं जे जे IMP वाटते ते मी सांगतो. याचंही माहिती आहे मला, याचंही माहिती आहे, याचंही माहिती आहे, पण कधी विचारलं नाही म्हणून मी घेतही नाही. याचे तुम्हाला भान असलं पाहिजे. लक्षात घ्या. नंतर प्रश्न आहे तुमच्या समोरचा. पहा इकडे बघा प्रश्न पहा. हा, कोहिमा ही शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे? कोहिमा म्हटलं तर हे राजधानी आहे नागालँडची. नागालँडची कोहिमा. बरोबर आहे की नाही? मणिपूरची इम्फाळ. काय रे? इम्फाळ. मिझोरमची एजवाल. आणि त्रिपुराची काय रे बा? आगरताळा. कोणती आहे? आगरताळा राजधानी आहे. कोणती राजधानी आहे? आगरताळा. समजला प्रश्न? चला नंतर पहा. चितगाव कटातील पुन्हा प्रश्न आला आपला पहिल्या भागामधला. असं मी प्रत्येक काहीतरी केलेलं आहे. बरोबर, 2-4 प्रश्न रिपीट केले. त्याला कारण आहे. तुम्ही आता मनात म्हणा चितगाव कट कोण म्हटलं तर मास्टर सूर्यसेन. बरोबर आहे की नाही? नंतर रामप्रसाद बिस्मिल सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है. कोण म्हटलं आहे? रामप्रसाद बिस्मिल म्हटलं आहे. नंतर आहे भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव. या तिघांना 23 मार्च. पुन्हा प्रश्न रिपीट झाला. कामाचा आहे, विसरू नका. 1931 रोजी काय झाली आहे? फाशी झाली आहे. मग आता तुम्हाला कमेंट्स मध्ये करायचं की जे भगतसिंग आहे, भगतसिंग यांच्यावर कोणत्या विचारवंताचा प्रभाव होता? प्रश्न भाग कसा आहे? भगतसिंग यांच्यावर कोणत्या विचारवंताचा प्रभाव होता? प्रश्न कामाचा आहे. चला नंतर चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा लढा कोणत्या पिकाशी संबंधित होता? चंपारण्य जर म्हटलं तर नीळ. कोणता आहे? नीळ. पेपरला प्रश्न आहे. तर चंपारण्य जो लढा आहे हा महात्मा गांधी यांनी सुरू केला. लक्षात घ्या. आणि भारतामधला पहिले आंदोलन किंवा पहिला सत्याग्रह कोणता? चंपारण्य, जो निळी संबंधी होता. समजलं काय म्हटलं मी? भारतामध्ये महात्मा गांधींनी केलेला पहिला सत्याग्रह कोणता? चंपारण्य. तो कोणत्या पिकासंबंधी होता? निळी संबंधी होता. कोण केला? महात्मा गांधीने केला. कोणत्या वर्षी केला? तर 1917 मध्ये केला. हा त्याच्यापेक्षा कामाचा प्रश्न आहे. एवढे प्रश्न, या प्रश्नाशी निगडीत जे प्रश्न आहे ते तुम्हाला इथे दिलेले आहे. समजलं काय? चला नंतर प्रश्न पहा. संसदेमध्ये अप्पर हाऊस, अप्पर म्हणजे वरचं, तर हे कोणतं आहे? राज्यसभा. याला अप्पर हाऊस म्हणतात. राज्यसभा. राज्यसभेचे एकूण सदस्य किती आहे बा? 250. राज्यसभेचा सदस्य व्हासाठी वय पाहिजे 30 वर्ष आणि अध्यक्ष व्हायला वय पाहिजे 35 वर्ष. कारण राज्यसभेचा अध्यक्ष हा उपराष्ट्रपती असतो. कोण असतो रे? उपराष्ट्रपती. याही गोष्टी तेवढ्याच कामाच्या आहेत. हे जे लोकसभा आहे, या लोकसभेची कलम आहे 81. कलम किती आहे? 81. आणि राज्यसभेची 80. हे पाठ ठेवा. पहा, एकच प्रश्न होता, पण एका प्रश्नाशी संबंधित एवढे प्रश्न मला सांगावेसे वाटले. ते पेपरले हाय, ते पाठ ठेवा. जे जे बोललो ते 2-2दा पहा. प्रश्न तुम्हाला डबल वाचायची गरज पडत नाही, पाहायची गरज पडत नाही. समजलं काय? सगळं IMP आहे. हे खरं की खोटं तुम्ही मला कमेंट मध्ये करू शकता. चला नेक्स्ट प्रश्न पहा. व्हर्गीस कुरियन हे नाव कोणत्या क्षेत्रात संबंधित आहे? व्हर्गीस कुरियन म्हटलं तर धवल क्रांती. कोणता आहे रे बा? धवल क्रांती. व्हर्गीस कुरियन हे नाव धवल क्रांतीशी संबंधित आहे. बरोबर आहे की नाही? बघा, हरित क्रांती जी आहे तर भारतामध्ये 1965 मध्ये हरित क्रांती सुरुवात झाली. भारतामध्ये 1965 मध्ये हरित क्रांतीची सुरुवात झाली.
आणि पहिली जी हरित क्रांती आहे ही हरित क्रांती गहू आणि तांदूळ या दोनच पिकामध्ये झाली. कोणत्या पिकात झाली आहे? 2 पिकात. कोणते कोणते? गहू आणि तांदूळ. पॉईंट समजला? पेपरला आहे. विचारला प्रश्न की भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर उत्तर काय लिहा तुम्ही? 1965. चला नेक्स्ट प्रश्न पहा, शेवटचा. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? प्रश्न मोस्ट आयएमपी आहे. तसे मी एकदम जीर्ण मोस्ट आयएमपी प्रश्न घेतल्या 500. त्या 500चे कमीत कमी प्रश्न होतील 2000 आणि ते भेटतील तुम्हाला फक्त 100 रुपयात भेटले. बरोबर? तुम्ही पाहून राहिले ना मला आता 100 रुपयात. मग गेस करा मला काय करायचं आहे. मला काहीतरी वेगळी शैक्षणिक क्रांती करायची आहे तुमच्यासोबत. कमी वेळेत जास्त अभ्यास करून द्यायचा आहे. त्याच्यासाठी मी आहो तुम्ही आहे. चला, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर ते आहे जिनिव्हा. म्हणजे जिनिव्हा शहर कुठे आहे रे? ते आहे स्वित्झर्लंड. कुठं आहे? जिनिव्हा हे शहर कुठं आहे? स्वित्झर्लंड मध्ये आहे. पॉईंट समजला काय? पेपरला प्रश्न असते जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठं आहे? जिनिव्हा. मग जागतिक व्यापार संघटनेची स्थापना जी आहे हे स्थापना तुम्हाला कमेंट्स मध्ये करायची आहे, तुमच्या रजिस्टर मध्ये लिहून ठेवायची आहे. समजलं काय? हे झाले तुमचे 20 प्रश्न मित्र हो. बस 20 प्रश्नांतर काय तुमचा माझा धन्यवाद आहे. आपण 20 प्रश्न पाहिले. दुसरा भाग झाला आपला. दुसरा भाग झाल्यानंतर पुन्हा तुम्ही एकदा पाहायचा. 6 महिने सोबत आहोत आपण. या प्रश्नाच्या पलीकडे पाहायचं नाही. पुन्हा मी एक बॅच घेऊन येणार आहे फक्त करंटची. कारण खूप लोकांनी मला करंटसाठी पण म्हटलं की सर करंटची एक बॅच घेऊन या. तर करंटची जी बॅच आहे ते एक विस्तृतीकरण बॅच घेऊन येईल मी. तर त्या बॅचमध्ये काय असेल 2 वर्षाचं जे करंट आहे ते मला जे वाटते आयएमपी आहे असे 500 प्रश्न मी तुमच्यासोबत घेऊन येईन आणि ते बॅच भेटन तुम्हाला पुन्हा 100 रुपयात. समजलं मित्र हो? आता करूया आपण आपल्या नोकरीचा विषय खतम.